मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आज वसई, विरार आणि मीरा भाईंदरमध्ये जाहीर सभा, तर मुंबईतील अंधेरी आणि चेंबूरमध्ये देखील मुख्यमंत्री प्रचार करणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुणे दौऱ्यावर. शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ शिंदेंचा पुण्यात रोड शो, 2 सभाही घेणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या प्रचारसभांचा आज धडाका. सांगली, लातूर, परभणीसह अमरावतीमध्ये अजित पवारांच्या प्रचारसभेचं आयोजन. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात मैदानात उतरणार. नागपुरात आज गडकरींच्या 3 सभा, कार्यकर्त्यांना देखील मार्गदर्शन करणार. नागपूर पालिकेसाठी भाजपचा मिशन 120चा नारा. 151 पैकी 120च्या वर जागा मिळवत पुन्हा सत्ता मिळवण्याचा भाजपचा निर्धार, तर काँग्रेसला 20 जागाही मिळणार नसल्याचं माजी महापौर बंटी कुकडेंचं वक्तव्य. बटेंगे तो कटेंगे नाऱ्यानंतर नागपूर महापालिका निवडणुकीमध्ये भाजप नेते परिणय फुके यांनी दिला बटेंगे तो फसोगे चा नारा. खोटी आश्वासनं, अफवा किंवा दिशाभूल करणाऱ्या प्रचाराला बळी न पडण्याचं फुकेंचं आवाहन. नागपूर महापालिका निवडणुकीमध्ये 70 ओलांडलेले ज्येष्ठ उमेदवार देखील मैदानात. प्रभाग क्रमांक 1 मधून भाजपकडून 72 वर्षीय प्रमिला मथराणी सर्वात ज्येष्ठ उमेदवार, तर 70 वर्षीय दिलीप पनकुले आणि तानाजी वनवे यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी. मुंबईतील शिवाजी पार्कवरती होणाऱ्या ठाकरे बंधूंच्या सभेची तयारी अंतिम टप्प्यात. रविवारी 11 जानेवारीला शिवतीर्थावरती ठाकरे बंधूंची तोफ धडाडणार. राज उद्धव काय बोलणार याकडे लक्ष. मुंबई अदानीयुक्त करू हेच भाजपचं विकासाचं मॉडेल. उद्धव ठाकरेंची भाजपवरती टीका. धारावीच्या निमित्तानं अर्ध्याहून अधिक मुंबई अदानीच्या घशात घातली. ठाकरेंचं भाजपवर निशाणा. मुंबईची संस्कृती जाणीवपूर्वक मारली जाते. नावालाच मुंबई महाराष्ट्रात ठेवून संस्कृती मारणं योग्य नाही, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. तर आताचे भाजपवाले बस म्हटलं की बसणारे आणि उठ म्हटलं की उठणारे. ठाकरेंचा भाजपवरती हल्लाबोल. मनसे नेते अमित ठाकरेंचा आज मुंबईत शाखाभेट दौरा. घाटकोपर पूर्व, घाटकोपर पश्चिम आणि शिवाजीनगर मानखुर्द विधानसभा मतदारसंघातील शाखांना भेटी देणार. मनसेला शिवडीमध्ये धक्का. बाळा नांदगावकरांचे कट्टर समर्थक संतोष नलावडेंचा पक्षाला जय महाराष्ट्र. मनसैनिकांना पत्र लिहत व्यक्त केली मनातील खदखद. महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी आम आदमी पक्षाचे दिल्लीतील नेते आजपासून मुंबईमध्ये. आतिशी, सौरभ भारद्वाज, मनीषा सिसोदिया मुंबईमध्ये प्रचार करणार, तर अरविंद केजरीवाल देखील लवकरच सामील होण्याची शक्यता आहे. मुंबई शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का. प्रदेश सचिव शिवनाथ खैरनार आणि मुंबई सचिव अशोक देसाई करणार भाजपमध्ये प्रवेश. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.